जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। एल निनोचा प्रभाव, पेरणीची घाई करू नका, आमदार राजेश बकाणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन। यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन आमदार राजेश बकाणे यांनी केलं आहे। हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव काणगाव ग्रामपंचायत येथे कापूस क्रांती योजना आणि कापूस उत्पादकता वाढ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी अतिघन लागवड पद्धतीसाठी जागृती महिला गटाच्या सदस्यांना अंकुर आणि राशी कंपनीच्या कापूस बियाण्यांचं वितरण आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ताईबाई खासरे होत्या, तर मंडळ कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत, उपकृषी अधिकारी विनोद पडवे, भाजप काणगाव मंडळ अध्यक्ष राजू किटकुले, मंगेश खासरे, सहाय्यक कृषी अधिकारी मोईन शेख आणि ग्रामपंचायत अधिकारी रमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंडळ कृषी अधिकारी शुभ्रकांत भगत यांनी सध्याची हवामान परिस्थिती आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली आहे। कार्यक्रमाला नांदगाव परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोजरी।